पदावली शिकणार आहे बघा. आणि पदावलीत काय म्हणजे नियम काय आहे? अगोदर कंस सोडवायचा, कंचे बाहुबळेव. अगोदर कंस सोडवायचा म्हणजे असा कंस असतो आणि कंसात क्रिया दिलेली असते ती सोडवायची. परत भागाकार करायचा, परत गुणाकार, परत बेरीज आणि परत वजाबाकी. परंतु बघा बेरीज आणि वजाबाकी हे दोघे काय आहेत? बहुभाव आहेत. मग आणि गुणाकार आणि भागाकार हे दोघे बहुभाव आहेत. मग जी क्रिया अगोदर येईल ती करायची. आता बेरीज आणि वजाबाकी मधली जी क्रिया गणितात अगोदर येईल ती करायची. ह्या नियमानुसार जायचं नाही. इथं काय दिलंय? शेवटी वजाबाकी करायची म्हणून दिलं की नाही? तसं करायचं नाही. जी क्रिया अगोदर येईल ती करायची. बघा आता ह्या गणितात आपल्याला कंस दिसतोय का? कंस दिसत नाही. भागाकार दिसतोय का कुठं? नाही. गुणाकार? हो. गुणाकार सोडून घेऊया अगोदर. 12 दोन्ही 24. बघा आहे असं लिहून घेऊ. वजा चिन्ह वजा 10. हे बेरजेचं चिन्ह बेरीज आणि 21. आता बघा हे बहुभाव आले. अगोदर कुठला भाव आला? बेरीज. म्हणून अगोदर बेरीज करून घ्यायची. बघा बेरीज करा. 4 आणि 5, 2 आणि 2 4, 45 आलं का? हे वजाचं चिन्ह वजा लिहून घ्यायचं आणि 10 आणि 45 मधलं 10 घालवल्यावर किती राहतं? 35. आपलं पदावलीचं उत्तर काय आलंय? 35. समजलं?